नीलम, आपण प्रहारचे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात. मागण्या घेऊन तुम्ही अजित पवारांकडे आला होता, काय बोलणं झालं? काय नाही, ते म्हणले की आम्ही ते चंद्रकांत सरांना त्यांचं बोलणं झालेलं आहे असं एवढं बोलले, आणि पण अजून त्याच्यावरती काय ऍक्शनच नाही ना. असं काय मागणी आहे तुमच्या नेमक्या? मागणी तर खूप पहिल्यापासून आहे की अपंगांचं जे वेतन आहे ते वाढलं पाहिजे थोडं, कारण बाहेरच्या राज्यामध्ये 6,000 आहे. अपंगाच्या वेगवेगळ्या वेतनावरती हे सगळं आंदोलन जे आहे ते पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी सुरू आहे आणि अजित पवार यांच्या कार्यक्रमामध्ये थेट हे सगळे प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आहेत, काही शेतकरी सुद्धा आलेले आहेत. काका, कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव काय आहे? योगीराज वाघमारे. तुम्ही इथं आतमध्ये आला होता, काय मागणी घेऊन आलात? काय पेन्शनसाठीच मागणी मागायची. बरं, काय पेन्शनची तुमची नेमकी मागणी आहे? किती 6,000 5,000 म्हणून ही पेन्शन मिळावी या मागणीसाठी तुम्ही अजित पवारांची भेट घेतली का? काय बोलणं झालं का? काय नाही बोलणं झालं, ते दुसरे कार्यकर्ते बोलत. तुमच्यावरती पोलीस बळजबरी करतात, दडपशाही करतात असा आरोप होतोय, काय नेमका आरोप आहे? काय आपण पाहिलं की या सगळ्या शेतकऱ्यांना, या ठिकाणी जे आंदोलन करणारे शेतकरी आहेत त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना पोलिसांनी या ठिकाणी काही वेळापूर्वी ताब्यात घेतलेलं. त्यांना जवळच्या स्वारगेट पोलीस स्टेशन या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी घेऊन गेलेलं आहे. आणि आपण पाहिलं की अजित पवार यांचं नियोजित कार्यक्रम आहे पुण्यातील स्वारगेटच्या या गणेश कला क्रीडा मंच या ठिकाणी होता आणि याच कार्यक्रमामध्ये मोठा राडा आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रहारच्या महिला संघटनेच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांना ताब्यात घेतलंय. पोलिसांची काय प्रतिक्रिया आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. पोलिसांचा मोठा हा सगळा आपल्याला फौजपाटा दिसत आहेत. अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी थेट अजित पवार यांच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये घुसले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली आणि घोषणाबाजी नंतर वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जी नक्कीच, आपण पाहतोय बच्चू कडू यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येते. बच्चू कडूंनी धीर धरायसाठी सांगितलेलं आहे कार्यकर्त्यांना. याआधी सुद्धा कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत होते. अजित पवार यांच्या घरी सुद्धा ते आंदोलन करणार होते, मात्र या ठिकाणी बच्चू कडू यांच्या आव्हानाला कुठेतरी त्यांनी हे आंदोलन केलेलं नाहीये. मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं, अजित पवार यांच्या कार्यक्रमात जाऊन हा गोंधळ त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. बच्चू कडू वारंवार आवाहन करतायत की 2-3 तास थांबा. मंत्री उदय सामंत सुद्धा त्यांच्या भेटीसाठी येणार आहेत. आज मुख्यमंत्री यांनी सुद्धा पुन्हा एकदा त्यांना फोन केलेला आहे, आश्वासन दिलेलं आहे. यावर नक्कीच तोडगा काढू, आपण उपोषण मागे घ्यावं असं सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. नीलम, खरं तर बच्चू कडू यांचं जे आमरण उपोषण सुरू आहे त्या उपोषणाला पाठिंबा म्हणूनच हे सगळे कार्यकर्ते इथं आले होते. त्याचबरोबर त्यांच्या ज्या मागण्या होत्या, शेतकऱ्यांच्या संदर्भात मागण्या आहेत, त्याचबरोबर दिव्यांगाच्या संदर्भातील काही मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या घेऊन हे शेतकरी, दिव्यांग बांधव सगळे पुण्यातील या कार्यक्रमस्थळी आले होते. अजित पवार यांचं भाषण सुरू झालं. सर्वप्रथम दादा भुसे हे बोलत होते, त्यानंतर अजित पवार बोलताना हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी दिलेली आहे. खरं तर कार्यकर्ते हे सध्या संतप्त आहेत, कारण त्यांचा नेता, त्यांचा मसिया बच्चू कडू हा सध्या जे आहेत, बच्चू कडू हे उपोषणास्थळी ते अस्वस्थ आहेत. त्यांना रक्ताची उलटी झाली असं त्यांचं खरं तर या कार्यकर्त्यांचा भावना होती. कार्यकर्ते अधिकचे आक्रमक होते. कार्यकर्ते खरं तर पोलिसांना ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आपण बघू शकतो की या ठिकाणी पोलीस जे आहेत, पोलिसांचा मोठा फौजपाटा आपल्याला दिसत आहेत. महिला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी सगळे आहेत, परंतु प्रहार संघटना आणि या ठिकाणी जे आहेत शेतकरी संघटना आक्रमक झालेले आहेत. अजित पवार या सगळ्यावरती आता काही वेळात माध्यमाशी बोलणार आहेत असंही कळत आहे. परंतु एकंदरीत आपण पाहिलं की प्रहार संघटना ज्या पद्धतीनं आज पुण्यामध्ये आक्रमक झालेली आहे, कारण त्यांचा नेता सध्या उपोषण करत आहे. त्याच्या नेत्याच्या मागण्या या शेतकऱ्यांच्या, दिव्यांग बांधवाच्या आहेत, त्यांच्या पेन्शनच्या आहेत. काही दिव्यांग बांधव आहेत, त्यांना पुन्हा आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात. काही दूरपासून या ठिकाणी काही दिव्यांग बांधव आलेले आहेत. कुठून आलात तुम्ही? काय मागण्या घेऊन तुम्ही इकडे आलात? सगळे लक्ष्मीनगर लेन नंबर 2 कोंडा बुजुर्ग. माझं नाव राहुल कैलास शेगर आहे. तर आमची हीच मागणी आहे की आम्हाला पेन्शन वाढ पाहिजे आणि आमच्या मुलांना म्हणजे अशी कोणती मदत होत नाही किंवा आमच्यापर्यंत कोणत्या गोष्टी पोहोचत नाहीत. तर आमच्या सरकारला एवढंच मागणं आहे की आम्हाला सगळं आमच्या ज्या हक्काचं आहे ते आम्हाला भेटलं पाहिजे. आम्हाला एवढंच आमची विनंती आहे सरकारला. सरकारचे प्रतिनिधी अजित पवार यांची भेट घेतली, काय झालं भेटीमध्ये? दादा आम्हाला नाही भेटले. या ठिकाणी आपण पाहतो की अजित पवार जे आहेत ते माध्यमांशी बोलण्याच्या या ठिकाणी शक्यता आहे. अजित पवार हे या सगळ्या आंदोलनानंतर माध्यम प्रतिनिधीशी बोलण्याची शक्यता आहे. आणि आपण पाहिलं की या ठिकाणी कार्यकर्ते जे आहेत आतमध्ये जात आहेत. नाही आपलीच लोक आहेत.
अजित पवार माध्यमाशी बोलण्याची नीलम शक्यता आहे. नीलम जी नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी